आपल्या घरात एक अशी जागा असते जिथे गेल्यावर मन आपोआप शांत होते. पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या घरातील ही ऊर्जेची मुख्य वाहिनी जर दिशाहीन नसेल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि समृद्धीवर खोलवर परिणाम होऊ शकतो. देवो भूत्वा देवं यजेत गंधर्वतंत्र. याचा अर्थ असा की देवाची पूजा करण्यासाठी प्रथम स्वतःमध्ये देवत्व जागृत करणे आवश्यक असते. अग्निपुराण आणि वास्तुशास्त्र यानुसार घरातील देवघर हे केवळ कोणाडा नसून ते घराचे ब्रह्मस्थान किंवा आध्यात्मिक केंद्र असते. जर हे केंद्र ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट नसेल तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो, ज्यामुळे मानसिक अशांती निर्माण होऊ शकते. शास्त्र सांगते की जर तुमचे मन पूजेच्या वेळी स्थिर नसेल तर सोन्याच्या थाळीत केलेली पूजा देखील निष्फळ ठरते. देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याचे ठिकाण नाही, तर ते तुमच्या अंतर्मनाचा आरसा आहे. शास्त्राप्रमाणे देवघराची मांडणी करणे म्हणजे विश्वाच्या वैश्विक ऊर्जेशी स्वतःला अलाइन करणे होय. अशाच गहन रहस्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ज्ञानाच्या प्रवासात सहभागी व्हा. तुमच्या घरातील देवघराची स्थिती तुमच्या मनातील विचारांना प्रतिबिंबित करते का, याचा नक्की विचार करा. तुम्हा सर्वांना सुख आणि शांती लाभो हीच प्रार्थना. जय हरी.